कॅमेरा बघ कसला झूम होतोय.
Hare
जाणूनी निरते करी माझे मन
माझे मन कानोनी नेणाते माझे मन कानोनी नेणाते करे माझे मन कानोनी नेणाते
पांडुरंगा करू प्रथमा
पायावरी यावर करी संतांच्या जेणे पंढरी सारिकाची आपुरा धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या संत सद्गुरु मानकोजी करणी पाषांगवी गाथिरा विठ्ठला सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असलेला किंवा निवडलेला असा जो अभंग आहे तो अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ महान वैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेमधला अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाला भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात. ते कशा प्रकारे प्रार्थना करतात ते आपण यथाशक्ती यथामती आणि यथावकाश असं विचारतो. तिन्ही गोष्टी परमार्थाकरता अनुकूल असाव्या. प्रथमतः शक्ती ही महत्वाची. जोपर्यंत अनुकूल शरीर आहे तोपर्यंत परमार्थ. एकदा का शरीर प्रतिकूल झालं म्हणजे कसला परमार्थ आहे. परमार्थ करता येत नाही असा नाही, पण परमार्थाच्या आनंदाचा भोग घेता येतो. आनंदाच्या भोगाकरता अनुकूल शरीराची गरज आहे. शरीराचे भोग घेता येते म्हणू शकते. दुसरी गोष्ट परमार्थाकरता मतीची गरज. मती पाहिजे, बुद्धी पाहिजे. परमार्थ मोहे लेकराचा खेळ हा का लेकराचा खेळ नाही. सोपा परमार्थ अजिबात नाही. फार कष्ट करावं, फार सेवा करावी लागते, फार झिजावं लागतं. इतकं सोपं नाही. आषाढी वारीला माळ घेतली, कार्तिक वारीला बुवा लावतो. आषाढीला माळ घेतली 4 महिन्यात लगेच युट्यूब बघितलं, कोणाचं ते काहीतरी ऐकलं की लगेच महाराज झाला. फेटा बांधायला आला, धोतर नेसायला आला की बुवा व्हायला वेळ नाही. काही नाही, बुवा व्हायचं फार महाराज व्हायचं अवघड नाही. त्याला फक्त काय पाहिजे महाराजाला, मी नेहमी म्हणत असतो, त्याला फक्त दाढी गाडी आणि बॉडी. कळलं का? दाढी गाडी बॉडी चांगला गुटगुटीत असावा, बसायला गाडी असावी, गाडी असावी. इतकं सोपा परमार्थ नाही. मतीची गरज आहे. येर गबळायचे काम नाही. बरं का? वारकरी संप्रदायामध्ये येर गबळायचे काम नाही. तुका म्हणे येथे पाहिजे कोण पाहिजे? जातीचे पाहिजे. जातीचे कुठल्या जातीचे? अरे वारकऱ्याच्याच जातीचे पाहिजे. इतर जात इथं चालत नाही. वारकऱ्याची जात पाहिजे, शेवीची जात पाहिजे. आजकाल सेवा कमी पण मेवा जास्त. सेवा कमी आहे पण मेवा जास्त. मगाशी मी चर्चा करताना बापू म्हणलं काय आहे, आता आम्हाला बघवत नाही पण बघितल्याशिवाय करतील. आता जे चालला ना सप्ताह वगैरे हे सगळं तुमचं चालत नाही. त्याच्यामध्ये परमार्थाचा गंध कमी आहे पण लोकेशना जास्त परमार्थात वाटतं. लोकेशना कितपत त्याचा उपयोग झाला हा फार कमी आहे. फार कमी.
सप्ताह होतो, लाखो रुपये खर्च केले जातात, लाखो रुपये, मोठे मोठे मंडप असतात, मोठे मोठे कार्य असतात, पण याच्यामध्ये लाभ काय? मला काय वाटतं, कमीत कमी एका सप्त्यामध्ये 4-5 तरी वारकरी मारतात. 5 जरी माळकरी झाले तर धन्य महाराज झाला. नाही तर कीर्तन करून काही उपयोग नाही, कीर्तन करून उपयोग नाही. कारण काय झालं, अलीकडे पोटासाठी संत कधी बहुत कधीमध्ये पोट भरतंय माहीत झालंय लोकांना. माझ्याकडं एक मुलगा आला बरं का, तिथे एक संस्था आहे, त्या संस्थेतली मुलं जरा येतात जातात, हे असतात संस्थेत होतात. मग ती पोरं यायची जवळ, मग एकदा तो पोरं चांगला पकवाज होता, चांगला वाजवतो, चांगला तयार होता. मग पकवाज वाजवत असताना तो आला आणि म्हटलं दादा काय मी कीर्तन शिकायचं, कीर्तन शिकावं लागतं काय? मी तुला कोणी सांगितलं कीर्तन शिकायचं असतं? नाही ना म्हणजे कीर्तन कशाला ते शिकायच्या भानगडीत करतो, कीर्तन करायचं. तुझा पकवाज चांगला आहे, तयार आहे, ह्याच्यातच तू काय कला करायची तेवढी टॉपला जा ना, त्याच्या कशाला मागे लागलाय ना? तो मला त्यानं सरळ पाटील साहेब उत्तर दिलं त्यानं, दादा म्हणून पकवायच्याला लई थोडं देतो, कीर्तनकाराला म्हणलं एका दिवसाला एवढं मिळतं, म्हणलं काय करावं. म्हणून मला वाटायला नाही आता की महाराजच व्हावं, म्हणजे पाकिटासाठी महाराज होण्याची जात झालेली आहे. परमात्म्यात असं चालत नाही. इथं मतीची गरज आहे, बुद्धीची गरज आहे. खऱ्या अर्थानं बुद्धीची गरज कुठे आहे? प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये बुद्धी कसल्या लागते? व्यवहारामध्ये काय बुद्धी आहे? याची टोपी त्याला घातली, त्याची टोपी याला घातली की झाला बुद्धिवंत शाणा. आपण व्यवहारात त्याला शाणा म्हणतो, टोप्या घालणाऱ्या. काय कमी काय कमी किती जणाला घातले, शाणा त्याला व्यवहारात म्हणतो. पण नाही, खऱ्या अर्थानं बुद्धीचं वैभव कुठे आहे? बुद्धीचं वैभव हरी
परमार्थाच आहे. एका केशवराजे सकल बाकी बुद्धीचं वैभव आहे आणि म्हणून होती पाहिजे. तिसरी गोष्ट अवकाश आहे. अवकाश परमार्थात फार गरजेचं आहे. अवकाश महत्त्वाचं आहे. खरोखर तुम्ही आम्ही सगळे आज भाग्यवान. आज या प्रसन्नेश्वर दत्त मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षानं चालत आलेला परंपरेनं हा खंडारेला मला वाटतं याच्या अगोदर माझी अनेक वेळा सेवा झालेली आहे. मी इथं कीर्तनाला आलेलं आहे. तोरडं तयार झाल्यामुळं म्हाताऱ्याला बाजूला काढलं होतं. हो पटी तोरडं तयार झालं आणि मग कसं आहे जातीवंत शेतकरी असतो की नाही त्याच्याजवळ बैल असतो की नाही. एखादा बैल चांगलाच बैल असतो कामाचा चांगला बैल बघा भरपूर त्यानं काम केलेलं असतं. तरुण तरुण म्हातारा झालेला असतो. मग जातीवंत शेतकरी तो बैल इच्छित नाही. तुम्हाला सोलापूरच्या लोकांना माहिती आहे की नाही. आमच्या खेडेगावच्या लोकांना जातीवंत शेतकरी बैल विकीत नाही. बरं नाका विकीना मग घरात बांधून ठेवावं. बांधून ठेवत नाही. विकीत बी नाही. मग काय करतो तर त्या बैलाला दावं बांधून उभं लिहितं. त्याचं कारण काय कारण आहे तर त्या कामाला झोपलेली नवीन खोंड असतात. बरोबर का. नवीन खोंड म्हणजे नवीन बैल उगं तयार नवीन झालेली बैल ती चालतात. पण म्हातारं कशाला न्यायचं त्याचं कारण असं आहे एखाद्या खोंडानं जर वाळवं पाडलं कळलं ना. वाळवं म्हणजे शिवरातनं बाजूला निघलं आणि दुसरीकडेच निघून गेलं मग राहिलेलं कोण करायचं कोणी. मग ते बांधावरचं म्हातारा आणायचं वळून आणि तेवढं राहिलेलं आपलं पडून घ्यायचं का ते फोन तर गेलं पडून. मग करायचं काय. मला वाटतं संजय पाटील तुम्ही हेच काम केलं आहे. फोन केलं लंकेला पडून फोन केलं लंकेला पडून मग करायचं कसं काय. राहिला म्हातारा आपलं तेवढं उघडून आणून आपण काम करून घेऊ. भाग्यवान आहे तुम्ही. आम्ही काय भाग्य लाभलं आपल्याला. बरवी झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या किंवा काळाच्या. बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या किंवा काळाच्या हारी. वाचवणे आलो या सत्यावरी. बाकीचं कशाला रमेश महाराज या सत्यापर्यंत आहे. वाचवणे आलो या सत्यावरी नाही इथवरी. पण आता उरले ते हरी तुम्हा समर्पण दिला या काळे अवकाश. या काळानं अवकाश दिला हे महत्वाचं आहे. आपल्याला जोपर्यंत काळानं अवकाश दिलेला आहे जोपर्यंत बघितलेला नाही आहे तोपर्यंतच आपण साध्य साधून द्या. तुम्ही पुढे करू अमुक करू हे चालत नाही. चालत नाही. करू काही लोकांचं म्हणणं आहे की परमार्थ कधी करावा. काही काय म्हणते त्यांना पोरांना म्हणलं नाही काय कसं काय तरुण ठेवत घ्या माळ घ्या झाला असेल तर काय दादा अजून आमचं व्हायचं आहे जायचं आहे. आता ह्याचं काय व्हायचं काय जायचं आहे तेव्हा परमार्थ कोणी करावं. म्हाताऱ्या माणसाने म्हाताऱ्या करावं आहे की नाही. तसं नाही. आपल्या आयुष्य जो आहे अवकाश दिलेला आहे ना तोपर्यंत साध्य करून पाहिजे. म्हणून महत्वाचा अवकाश आहे. कळालं. काय सांगतो की कीर्तना सेवेकरता परमार्थाकरता या 3 गोष्टी गरज आहे. अवकाश पाहिजे मती पाहिजे आणि शक्ती पाहिजे. ह्या 3 गोष्टी तेव्हा आपण याचा शक्ती याचा मती याबद्दल थोडक्यात आपण विचार करायचा जास्त नाही. तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताकडे प्रार्थना केव्हाही देवाकडे प्रार्थना करत जातो. मागत जातो प्रार्थना देवालाच प्रार्थना करा. कोणालाही प्रार्थना करायची नाही. कोणालाही नमस्कार करायचा नाही. नमस्कार करायचा आहे शरण जायचं आहे तर कोणालाही जायचं नाही. जीवाला कधी जीवाला शरण जायचं नाही.
जीवानं जडाला शरण जायचं नाही आणि जीवानं देवाला शरण गेल्याशिवाय राहायचंच नाही. जीव जीवाला शरण जाण्यात काही अर्थ नाही. जीव जडाला शरण गेला, लाभ काय? जीव जीवाला शरण गेला, लाभ काय? जीव आणि जीव म्हटलं की दुःख. एक लक्षात घ्या, जीव म्हटलं की दुःख. मग दुःखाला दुःख शरण जावं का? उपयोग काय? दुःख न दुःख गेलं, दुःखाकडे दुःख गेलं, काय फायदा? ते दुःखी. दुःखानं जावं शरण, पण कोणाला जावं? सुखाकडे जावं, दुःखानं सुखाला शरण जावं का दुःखानं दुःखाला शरण जावं? उपयोग काय? काही लोक आमच्याकडे येतात बरं का वारीला, महिनावारीला चालत वाऱ्याला येतात. मग अलीकडे जरा वारकरी यायचे म्हणजे सगळे 75 ते पुढचे, म्हणजे त्यांना फुकट आहे ना, त्यांना फुकट आहे. ते कुणकुण मिळतात लावणं हे करून तिकडून फुकट येतात. बरं येऊ द्या. आलं की आम्ही बसलेला असतो, मी बसल्याबरोबर ते म्हणतात दादा म्हणजे काय जरा डोक्यावर हात ठेवा ना, म्हणतो अंगावर हात फिरवा का? काय बरंच नाही. बरं मलाही फुकटचा हात फिरवायला काय केलं? माझ्या हाताला काय बोध पडणार आहे? पैसे द्यायचा मी असा फिरवितो. फिरवण्या घेतली म्हणतो बरं वाटलं बघा दादा, बरं वाटलं ना? हो बरं वाटलं. बरं ठीक, जाण म्हणतो जात नाही. मग ते लगेच मला विचारतं दादा ते काय म्हटलं, मला हात फिरवल्याबरोबर बरं वाटलं. म्हणून ते मला विचारतं दादा तुमचं बरं आहे का? कळलं का? तुमचं बरं. आता येण्या माझा हात फिरवतो तुझं बरं होते, तू मला बरं आहे का विचारतो. पुन्हा मी काय सांगणार आहे? काय कसं बरं काय फार अवस्था बेकार आहे. म्हणजे हा रोगी आणि योगी रोगी रोग्याला शरण गेला, रोगी रोग्याकडे गेला, काय फायदा? नातरी राणिया दुःखिया दुःखी भेटले, उपयोग काय? दुःखाला दुःख भेटून उपयोग नाही, दुःखाला भेटावं सुख. मग सुखाला भेटायचं आहे तर मग जावं कुणाकडं? सुख वाचणाऱ्याकडे जावं. कोण आहे सुखी? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवणाचे श्रवणे, एक तरी दाखवा समर्थ म्हणतात. जाहिरातच काढली केली, जगी सर्व सुखी जाहिरात आहे. दाखवा, कोणी दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. तसं मग मागं म्हणते नाही काय जाहिरात करतात, देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा. तसं एक तरी मला जगात दाखवा, कोठे काही एक आहे एक नाही, कोण दाखवा. मग आहे का? नाही. जीव म्हटलं की दुःख आहे, संपूर्ण. मग कोण आहे? एकच जगामध्ये असा आहे, त्याच्यासारखा दुसरा जगामध्ये सुखरूप ऐसा माझा पांडुरंग.
म्हणून जीवाला प्रार्थना करायची नाही, जीवानं जडाकडे प्रार्थना करायची नाही. जडाकडे मग जीवानं जर प्रार्थना करायची आहे तर भगवंताला जावं, त्याच्याकडे प्रार्थना करावी. त्याला जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे प्रार्थना करतात. हे पांडुरंग प्रार्थना मागायचं नाही काही, तर काहीच मागू नका. आणि मागण्याचाच जर प्रसंग आला तर देव मागणे ते मागू देवाला मागायचं. काय मागायचं? देवाचं मागायचं. हो, देव कुणी मागत नाही. देव घ्या कोणी ऐकाला घर सोनी पांडुरंग घ्या कोण लागले ऐकायचं अजिबात देव घ्या कोणी देव नरगे का साठवणीचे रुपये जागे. देव साठवायला जागा नाही, सगळ्याला जागा आहे. काही लोक मला घरी दाखवायला मिळतात बांधलेलं. काय कशाला दाखवायला नाही? दादा चला आमच्या घरला पाय टाका, आमच्या घरला पाय टाका. कारण पाय आमचं एवढं गुन्ह्याचं असलं तर आम्ही कशाला आलो होतो? आमचं पाय आमच्या घरात आदळत बसलो होतो. यांची मर्जी चला घर दाखवायचा मुलगा त्यानं बांधलेला. काय बघायचं मग कोणाचं? चला हे बघा एक कसं वाटतंय काय बोलू त्यानं म्हणायचं हे बघा हे म्हणजे काय आहे बेडरूम, हे अमुक आहे, हे किचन रूम बरं, हे बैठक रूम बरं, सगळं दाखवतो. पण कसं वाटलं दादा? हा काय ह्याच्यात काय चूक? काही नाही, सगळं बरं आहे. पण एक मोठं काय अरे एवढं मोठं हे रूम ते रूम मागचं रूम दाखवलं मला. कळलं का? आणि हे काय बाथरूम हो. आणि म्हणलं देव रूम कुठे आहे? देव बरं म्हणजे त्याला जागा उभी काय तुमच्या घरात सगळ्याला जागा पुरली पण तुझ्या देवघराला जागा पुरली नाही. कुठेतरी तुझीकडे सभाकडे येऊन उडून करतो तिथं देव मांडतो. गाढवा करायचं तुला कुठे देव हे कसा घेसावा, घरात काय घेसावं देव पाहिजे. देव घ्या कोण कोण नाही. देवाची प्रार्थना देवच किंवा देवाच्या संबंधानं किंवा देवाच्या विषयी काय असेल ते माग. देवाच्या संबंधानं देव प्राप्तिकाच्या साधनेनं ते सगळं काही मागावं. पण कुठलंही प्रपंचाचं मागू नये. का मागू नये? ते द्यायचाच अधिकार देवाला नाही. प्रपंचामधली काही गोष्ट देवाला देण्याचा अधिकार नाही. देव देत नाही. आणि हे जर करायचं असेल तर अजिबात परमार्थाकडे येऊ नका. काय होतं दादा मोग पारायण केली बरं, मग वाऱ्या केल्या पण काय म्हणे पत्र तसंच आहे घरावर. अजून पत्रच निघालं म्हणजे एवढ्या वाऱ्या करून एवढ्या पारायण करून काय नाही. आणि काय न करणाऱ्याची माडीवर गाडीवर गाड्या त्यांचे फिरायला आम्ही भोजन करून आयुष्य केलं म्हणजे असंच आहे. काय नाही तुला कोण म्हणलं ज्ञानेश्वरी पारायण केल्यावर माडी बोलते? तुला कोण म्हणलं भजन केल्यावर गाडी मिळते? अरे वेड्या असं नाही. गाडी घोडा प्रपंचातल्या गोष्टी प्राप्ती करतात म्हणून तो परमार्थ नाही. काय तो नाही. उलट तुझा प्रपंच नाही चांगला व्हायला लागला की तू समज देव आला घाला. कुणाच्या ज्याच्या घराला चिरा पडला म्हणजे आपला प्रपंच वाटोळ व्हायला की म्हणायचं देव आमच्या घराला आला. चांगला व्हायला की समजा राक्षस कुठला आणि तुला मोकळं करायचं. प्रपंचाची गोष्ट देव देऊ शकत नाही. देवाला काहीच मागू नका. मग देवाला काय करायचं दादा पोराचं लग्नच होईना किती वाऱ्या करतो. आता तुझ्या वाऱ्यामुळे लग्न होईल असं नाही. मग
प्रपंचाची गोष्ट हे मिळणं कशावर आहे? प्रारब्धेची जोडे प्रारब्धाप्रमाणे अनुकूल कसं आहे त्याप्रमाणे आपल्याला धन किंवा मान हे मिळतं. हे देवाकडनं मिळत नाही. आपलं जे पूर्व प्रारब्ध आहे कर्म जे केलं त्याचं जे प्रारब्ध बनलं ना ते प्रारब्ध तुम्हाला तुम्हाला धन मिळेल, तुम्हाला मान मिळेल. मान एकदम मिळत नाही किंवा धनही मिळत नाही. काही महाराजाला 1000चं पाकिट आहे. मला एक म्हणला दादा त्याला 41,000 रुपये लागतात. त्याचं प्रारब्ध आहे म्हणजे त्याला 41,000 आम्हाला कोणी बघतच नाही. आमचं प्रारब्ध आहे. अरे धन आणि मान हे धनात प्रारब्धाच्या अधीन आहे. जगद्गुरु कुकुंबराच्या गाथ्यामध्ये मागणीपर प्रकरण आहे. जवळजवळ मला वाटतं 160-170 अभंग आहेत की त्या अभंगामध्ये कुकुंबरायांनी मागणी केलेली. पण मागणी केली पण त्या मागणीमध्ये कुठेही प्रपंचाविषयक मागितल्यानं दिसून येत नाही. उलट मागितलं काय? प्रपंच हो सरो
त्यांनी प्रपंचाविषयी शब्द काढला, एक अक्षर कुठं काढलं नाही. फार मोठा चांगला होता प्रपंच असं नाही, पण तरी सुद्धा कुठेही टकार शब्द काढला. मग पुढे त्यांनी सांगितलं माझा प्रपंच ओसरो. ओसरो ओसरो म्हणजे काय? कमी व्हावा, माझा प्रपंच कमी व्हावा, प्रपंच ओसरो. आणि चित्त तुझे पायी, चित्ती तुझे पाय, डोळा उपाधी ध्यान. मला चित्तामध्ये तुझे पाय असावे, चित्त तुझ्या पायावर व्हावं. कारण हे सगळं जे याला कारण जे आहे ना, त्याला कारण सगळं चित्त आहे. माझं चित्त आहे म्हणजे माझं मन आहे ना, हे मनच मला सुख दुःखाला कारण. आणि हा कारणीभूत असल्यामुळे, कारण सुखाला कारण तोच आहे आणि दुःखालाही कारण तोच. आणि त्याच्यामुळं ह्याला काय कर, तुझ्या चरणाकडे ठेव. तुझ्या चरणाकडे या चित्ताला, या मनाला तुझ्या जर चरणाकडे गेलं ना, कारण काय हे असं आहे, चंचल आणि चपळ. मन कसं आहे? चंचल आहे आणि चपळ आहे. चंचल आहे, चंचल म्हणजे काय? एक मिनिट गप्प बसत नाही, इकडून तिकडे कुठला बघत चंचल आहे. मन कुठलं थांबतच नाही, हा हे चंचल आहे. आणि काही काही वेग, इतका वेग आहे, इतका वेग आहे या मनाचा वेग, इतका वेग आहे. चपळ आहे, चंचल चपळ, धरून जाता लगे वेळ असे म्हणून. आणि याला जर आकळायचं असेल, स्थिर करायचं असेल तर तेव्हा हे तुझ्या जवळ आल्याशिवाय नाही. बाकी कुठेही काही करू द्या, किती मिळवू द्या, काही करू, संपत्ती संतती सत्ता या गोष्टीमध्ये कुठेही स्थिरत्व त्याच्या ठिकाणी नाही. पण एकदा जर तुझ्या चरणाजवळ आला नाही, मग काय होईल? तर आता कोठे, आता अरे कसं पळल, आता कोठे धावे मन का तुमचे चरण. म्हणून देवा या मनाला काय कर, स्थिर मला करायचं. कारण परमार्थामध्ये मुख्यतः गरज आहे ते मनाची, चित्ताचीच गरज, बाकी कशाची गरज नाही. बरं का, क्रियेला काही महत्व नाही, क्रियेनं परमार्थ नाही. तर चित्तानं परमार्थ असावा लागतो, मनानं परमार्थ असावा. क्रियेला काय म्हणतात? काही लोकांची क्रिया असते, पण चित्त सगळा विषयाचा गोंधळ असतो त्याच्या चित्तामध्ये, मनामध्ये सगळा गोंधळ असतो. तर याला काय पाहिजे? चित्त. चित्त परमार्थात पाहिजे, चित्त परमार्थात पाहिजे, चित्त. आणि संसार करायला काय पाहिजे? वित्त. आणि शरीर चालायला काय पाहिजे? वित्त. शरीराकरता पाहिजे वित्त, प्रपंच करायला पाहिजे वित्त, आणि परमार्थ करायला पाहिजे चित्त. पाहिजे. आणि म्हणजे गुण. आणि भगवंत स्वतः म्हणतात ना, अरे अर्जुना काय कर, मन हे मीची करी माझिया भजनी प्रेम धरी. मग तू सर्वत्र नमस्कारी मद एकाकी. मन मना भव मद भक्तो त्याजी माम. काय म्हणतो ते मन हे मीची करी, पण करू काय? अवघड आहे. खरं सांगू, फार चांगलं. हे मन जोपर्यंत प्रसन्न होत नाही ना, तोपर्यंत खरा परमार्थाच्या आनंदाचा भोग मिळत नाही. परमार्थ तुम्ही करत असाल, आपण करत असतो, मी करतो, तुम्ही करता, पण खरा परमार्थाचा जो आनंदाचा भोग आहे मला वाटतं आपल्याला मिळत नाही. म्हणून आपली दर्शन व्हायला, आपली दर्शन होती. वारीपुरते मजा वाटते, पण द्वादशी सुट्टीची कवा घराकडे बघतो. अजून आपल्याला
काय जरा घोटाळा आहे आपला, अजून परमार्थात जरा घोटाळा आहे आपला. अजून मनानं परिपूर्णता जोड दिली नाही. अगोदर काय होईल, मना परमार्थात सगळ्यात अगोदर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर कोणाला घ्यावं लागेल? परमार्थात मन करा रे प्रसन्न, आपण प्रसन्न होऊ म्हणतो कोणाला? देवाला प्रसन्न. आणि तो प्रसन्नच आहे, त्याला प्रसन्न हो म्हणायचं काही कारणच नाही. तो उभा प्रसन्नपणे भगवान परमात्मा आहे, त्याला प्रसन्न हो म्हणायचं नाही. हो काय आपण उगवतो मी झोपडी चढवतो, बायकाच्या घरावर लिहिलेलं असतं लक्ष्मी प्रसन्न. मी म्हणतो तुझ्या बेताडावर व्हायचं काय ते लक्ष्मी प्रसन्न. अरे ती तुला प्रसन्न व्हायला ती काही व्याधिकारणी आहे का?
ती नारायणाची आहे. नारायण प्रसन्न मन, मग लक्ष्मी आपोआप प्रसन्न होईल. प्रसन्न देवाला प्रसन्न होऊ म्हणायची गरजच नाही. देव प्रसन्नपणे प्रसन्न व्हायचंय ते आपलं मन प्रसन्न करायचं. आपल्याला मन करारे, कारण हे मन सर्व सिद्धीला कारण आहे. सर्व सिद्धीचे कारण कोणत्या? मोक्षाला कारण मन आणि बंधाला कारण, बंधनाला कारण मन आणि मोक्षाला कारण मन. बरं का? आमची देवीची कवकाय चालत असते. मोक्षाची व्याख्या सांगायला नाही लावलं दादा त्या काय उद्योग लावून सांगतोय ना. मी म्हणत असतो एक साधं तुला जेवण सांगतो, तुम्हाला लई थोड्यात नाही म्हणून. मोकळं होणं म्हणजे मोक्ष. मोकळं होणं म्हणजे मोक्ष. ते म्हणजे असं कसं काय? अरे बंद म्हणजे बांधलेलं आणि बांधण्याला सुटलं मोकळं. बांधलं बंध म्हणजे बांधलेला आणि बांधलेला सुटला म्हणजे काय झालं? मोकळा झाला. मोकळा होणं म्हणजे काय झालं? मोक्ष. आपण जे प्रपंचात बांधलो बंद झालेला आहे. आपण जे बांधलेला आहे तो बंद आहे. ते बंधातनं बाजूला निघलं. मोक्षाला कारण हे मन आहे, बंधाला कारण हे मन आहे. हे मनानंच बांधून घेतलेलं आहे. आपण मनानं बांधून घेतलेलं. याला प्रपंचाला, या घराला, या दाराला, या शेताला आपण बांधून घेतोय. त्यानं बांधलं ना. प्रपंचानं तुम्हाला बांधलेलं उगच होतो. काय करायचंय? अडकलोय दादा. कशात अडकलं? नाही नाही अडकलो प्रपंचात. अडकला ओढून काढू बाहेर. अरे बळे झाला बद्ध घेऊन या माझे माझे कुठून बाजू म्हणायला आहे का नाही? काही काही होतं झाला काय हे घर आपलं त्यानं बांधलंय. वा वा हे घर आपलं आहे. त्या घराला विचार, ए तुझा मालक आहे का? त्या घरालाच विचार. ती घर काय म्हणतो माहितीये का? त्याचा बाप बी असं बोलत होता. मालक मालक म्हणून बाप गेला. आता घेऊन आलाय मालक. जर तुम्हाला मालक कधी म्हणलं का? नाही. शेत आपण म्हणतो हे शेत शेत आपला आहे. 7-12 आपल्या नावाला आहे. शेताला विचारा शेत तुला तेच त्याचा बाप आजा असंपणी मी जाग्यावर माझं म्हणणारी गेली आणि मी मात्र जागेवर आहे. कुणाला माझं म्हणलं नाही. घर तुम्हाला माझा म्हणलं नाही. तुम्हाला शेत म्हणलं नाही. तुम्हीच काय म्हणलं? तू बळे झाला बद्दल काय झाला? बळच अडकून घेतला. त्याचं बघून ह्यानं, ह्याचं बघून त्यानं, ह्याचं बघून त्यानं, ह्याचं बघून त्यानं उगा अडकत त्याला बळे झाला बद्दल. बरं का? काय झालं? काही मुलांची सहल केली. कुठं? कर्नाटकात. तिकडं हंपी नाही ना, तिकडे गेली पोरांची सहल. मग तिकडं पोरांची सहल गेल्यावर मी हंपीचा गणपती बघायला लागले. मास्तर होती, पोरं होती, सगळी बघायला लागली. बघत बघत असताना तिथे गणपती आहे. त्या गणपतीचं बरं का, ती गणपती आहे मोठा पण त्याला कडली काळू गणपती म्हणतात. कडली काळू म्हणजे हरभरा एवढा, हां हरा मोहरी एवढा असं त्या गणपती लय मोठा आहे. त्याला म्हणते तसं कडली काळू गणपती. तिथं पोरं काय केली आणि त्या गणपतीला बघितलं. वा 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 थोडा गणपती आहे. त्यात एक पोरं जरा पुन्हा इंजिनियरचं पोरगा असेल, कोणाचं असेल, जरा डोके बाद होतं. ती म्हणलं ह्याचं पोट केवढं मोठं. आता काय करायचं त्याच्या पोटावर? गणपती आहे मोठा आहे बघितला नाही म्हणलं ह्याचं पोट किती असतं. त्यातलं इतर म्हणला तसं नाही. पोट सगळं मोजता येणार नाही. मग बोट मीच बोट घालू मी तर व्यास कळतंय म्हणजे ह्याचा व्यास म्हणजे आता
मग एकानं काय केलं की बघतो म्हणला मी बघितलं बोट घातलं तरी बाटल्यावरती गणपती किती अनाधिकाराचा रसिकांनी विष्णुरी असं का राम असं होती त्याच्यात एक ऋषी बसला होता पट्ट्याला दगडाच्या बिंबी ऋषी बसला होता त्या ऋषीचं नाव आहे वृश्चिक ऋषी कळलं का वृश्चिक ऋषी म्हणजे इथं बसल्याला आणि ह्यानं बोट घातलं नव्हतं आता बोट घातल्यावर काय होईल त्यानं नागी मारले मारल्याबरोबर ह्यानं हात काढला काय काय म्हणजे काय झालं काय हे सुगंध आहे कसं आहे दाखव मी नाही दाखवणार पण तू निघा ह्यानं चटकन सांगून मोकळं व्हायचं नाही ती दुसऱ्या म्हणा तू बघ तिथं कस्तुरी आहे म्हणा कस्तुरी ह्यानं हा करायला की ह्याने बोलतो त्यानं आलं त्याला काय खाट ठिकाणं मारलं का त्याला कस्तुरी मला नाही बघा कसं काय ही मी बाहेर काढलो हा 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 करायला पहिलं होतं ती म्हणा कसं आहे कसं हो हो हाय गेलं कस्तुरी तिसऱ्यानं सगळी पोरं सगळ्यांना नांगी मारली सगळ्यांनीच हात असा करायला लागले आणि म्हणे तुम्ही काही दुखायला लागले अंगात मुंगे आले उगच करा करायला तसं आपण सगळीला आपल्याला विंचू चावला आपल्याला सगळ्याला नांगी मारलेली सगळी आपण दुःखी आहोत पण उगत त्याला बघून आपण हसतोय त्याला बघून ते हसतोय पण आपण सगळी काय आहे फुकट आपण बंद करायला पुन्हा फुकट बाजार म्हणून म्हणतात याला कारण काय आहे तर मन आहे आणि म्हणून महाराजांनी प्रार्थना केली की हे जे मन आहे ना या मनाला माझ्या जरा शहाणपण आलं माझ्या मनाला शहाणपण आलं पाहिजे म्हणून देवाकडे प्रार्थना केली की काय कर Bye.
जगद्गुरु तुकाराम महाराज मनाविषयी देवाकडे प्रार्थना करतात आणि ते प्रार्थना करत असताना माझ्या मनाला थोडं शांतपणा दे, थोडं शांत कर, मला जाणसं कर, म्हणजे शांत. जास्त कोणाला म्हणतो आपण? मोठा झाला, शहाणा झाला म्हणजे जाणता, आणि काय कळत नाही ते ज्ञानता. ज्ञानता तरच म्हणून ज्ञानता, त्याला काय कळत नाही, ज्ञानता. ज्ञानता म्हणजे काय कळत नाही, जी कळते ती जाणता, मला जाणता. पण मला काय कळत, माझ्या मनाला थोडा शांतपणा दे, करू दे, जाणतं कर. पण जाणतं करून तसं सोडू नको. जाणतं करून नेमतं कर, जाणतं कर पण पुन्हा नेमतं कर. त्याला जरा ज्ञान दे, मनाला जरा शांतपणा ज्ञान दे, पण ज्ञानाचा अहंकार येऊ देऊ नको, त्याला नेमतं कर. शांत होतं पण अहंकारामुळं सगळं बिघडून जातं. जगामध्ये काय काही असे नेणते असून जाणतं पण लागतं असतं. नेणतं नेणोनी जाणते एक, नेणोनी नेणते एक, जाणोनी जाणते एक, आणि जाणोनी नेणते एक. चार प्रकार काही जगामध्ये आहे. नेणोनी जाणते, नेणोनी जाणते म्हणजे मला काय कळत नाही, पण कळण्यासारखं दाखवतो. काही कळत नाही, परमार्थातलं काही शून्य आहे, काय त्याला माहीत नाही. ठेवेत माहीत नाही, भजन माहीत नाही, काय माहीत नाही, काही माहीत नाही, परमार्थ कळत नाही. पण हे कळण्यासारखं वापरी त्याच्यात असतो काम करणे, भजनात असतो काय, इथं परमार्थ फक्त तीच मोठा. ह्याला काही ज्ञान नाही. परमार्थ कोणत्या महाराजाचं कीर्तन ठेवावं, कुठं ठेवावं, कुणाला आमंत्रण द्यावं, कुणाला न द्यावं, कुणाचं करावं, ऐकावं, कुणाचं नाही, ह्याला काही कळत नाही. सत्याचा मुकरण. आणि ती पुन्हा काय करतं, पुन्हा तुम्ही ठेवतो. म्हणजे असं कसं काय, त्यांनी आमच्या काम तेच ना, त्यांनी काय गेलं जाणताच नाही, ती ज्ञानता आहे त्याला कळत नाही. काय नेणोनी जाणते, जाणतं पण दाखवायचं, पण असतो तो नेणता. कळलं? आणि काही असे जाणूनही जाणते, जाणून मी जाणता झाला तरी घोटाळा झाला शिकासारखा. आईच्या उदरातच त्याला ज्ञान प्राप्त झालं, पण कसला
जाणूनही जाणता पुन्हा काही नेणो नाही नेमते मी काही कळत नाही म्हणून काहीच नाही नेणो नेमता काहीच कळत नाही काही काही लोक बरे येते तिलाही चांगली लोक आम्हाला त्याचं काही कळत नाही बरं झालं कपूर आम्हाला कशाला तसं होत नाही नको बरं ऐकायला बरं नाही आपण मला कळतं म्हणणारी ते लय अवघड म्हणून महाराज म्हणतात माझ्या मनाला काय कर जाणून नेणं ते करी माझे मन शांतपण देतो पण शांतपण देऊन सुद्धा मला काही कळालं नाही म्हणून तू असावा असं तर माझ्या मनाला नेमकं म्हणतं कारण जागतं पण आलं की बिघडलं ते माझं मन म्हणून माझ्या मनाला नेमकं देव म्हणले आणि असं होईल का जागत्याचं नेमकं कसं होईल नेमक्याचं जाणतं होईल नेमक्याचं जाणतं होईल पण जाणतं झाल्यावर नेमकं होईल अवघड आहे ना मला एक सांगा एकदा का महाराज झाल्यावर पुन्हा टाकडेला राहील का मला एक सांगा काकडा किती दिवस मारतो आणि महाराज झाल्यावर एकदा हा बदल नाही ते काय अजून आरती व्हायची असेल मला आरती वाट बघतो कसा एकदा शांतपणा आला की पुन्हा लहानपण येणं फार मोठेपण आलं की पुन्हा लहानपण येत नाही लहानपण देगा देवा म्हणायचं पण येत नाही पण हे आलं तर परमार्थ लहानपणा ज्ञान प्राप्ती करून सुद्धा होऊन सुद्धा हो ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा अवस्था मी वासुदेव तत्वता या अवस्थेला जाऊन सुद्धा ज्ञान गिळून गावा गोविंदोगा ज्ञान गिळून सुद्धा भजन करतो ना हे जाणून नेमते तर माझ्या मनाला असं कर हे जाणून निर्मित कर अरे पण तुकाराम महाराजांना विचारलं देवाने हे कसं होतं म्हणले तसं कसं होतं होतं म्हणले कसं तर त्याला एकच पाहिजे तुझी प्रेम पूर्ण देव तुझं प्रेम पाहिजे प्रेम पाहिजे प्रेम हे देवाचं देण आहे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विना समाधान प्रेमाच्या पुढे किती बी लहान होऊ शकतो किती बी मोठा असला तर प्रेमात होतो का नाही कसला बी असू द्या एखादा महाराज किती बी मोठा असतो किती मोठा त्या महाराजापुढे लोक थरथर कापते येत नाही जवळ येत नाही जवळ येत चला सरका सरका महाराज जर महाराजांच्या पुढे पोरग जाणवा त्याचं ती म्हणाला बाबा मी जाऊ देत नाही मी जाऊ देत नाही एवढा मोठा महाराज पण आडविला पोरांना बारक्या लेकरांना आडविला मी जाऊ देत नाही मी जाऊ देत नाही लोक काय झाला महाराज झाला काय करू पोरग आडवल्या पोरग म्हणजे अहो तुम्हाला पोरं चालतात नाही प्रेम आहे त्या प्रेमामुळं लहान मुलगा सुद्धा आढळू शकतो देवा मी किती ज्ञान असलं तरी सुद्धा देवा तुझं प्रेम तर त्या ज्ञानाला असतं कारण का भक्ती प्रेमावा ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा त्यात प्रेम पाहिजे बरं का म्हणून मला काय कळत जाणून नेणं ते तरी माझे मन तुझी प्रेम पूर्ण देऊन या मला प्रेमाचा आठवण ज्ञानात करून मला प्रेमाच्या भक्ती मार्गात ठीक आहे परत प्रश्न मग देवाने केला अरे तू प्रेमात अडकल्यावर व्यवहारात कसं काय जाणार तू माझ्या प्रेमात अडकल्यावर हे तुझा व्यवहार तुझं हे जगत जीवन कसं काय हे म्हणले जर मी प्रेमात अडकलो तुझ्या तर मग मी व्यवहारी असे न वर्तन या व्यवहारामध्ये जगामध्ये असं वागल कसं वागल जगात वागल पण जगाचा संबंध लागू देणार जगात मी लोकांसारखा दिसल पण लोकांसारखा राहणार नाही साधा कुठे तरी कसला तरी पटका कसला तरी शर्ट कसा तरी गळबट राहील पण मी जगात राहून मी जगाचा संबंध म्हणजे असं कसं होईल जेवी जळाचं पद्मपद जळ म्हणजे पाणी पाण्यामध्ये जसं कमळाचं पान असतं
पाण्यात राहतो पण पाण्याचा ठेप अंगावर घेत नाही. पाण्याचा ठेप जर आला करून निघून जातो. कसं आहे तसं मी या जगात नाही. कारण हे कसं आहे, आपण जगात राहू पण जगाचा संबंध ठेवू नये. कळलं का? नाव पाण्यावर राहावी. नाव कुठं राहावी? पाण्यावर राहिली तर नाव तरल. पाण्याचा संबंध आहे, निकट संबंध आहे नावेचा आणि पाण्याचा. पण गंमत त्याची आहे, ही पाण्यावर राहतं पण पाणी आत घेत नाही आणि पाणी आत आलं तर नाव पुढं. नावेत पाणी नावेवर राहावं, पाण्यावर नाव राहावी पण पाणी नावात येऊ देऊ नये. नावात पाणी आलं कुठेतरी भोग पडलं आणि पाणी शिरलं की नाव घेतल्याशिवाय राहत नाही. तसा आपण व्यवहारात जगात राहावं पण जगाचा कुठेतरी आपल्याला संबंध आला. लोकेशना वितेशना पुत्रेशना ह्या ज्या काय आलेल्या आहेत त्या भानगडी जर आपल्या डोक्यात आल्या तर कुठेतरी आपले नाव बुडाल्याशिवाय कलांडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतात देवी जळात पद्मपत्र. हो तुम्ही पद्मपत्रासारखं राहाल पण लोक काही तुम्हाला नीट बोलल्याशिवाय राहणार आहेत का? आणि लोक बोलणारच ना, काहीतरी तुम्हाला म्हणणारच ना. काही लोक चढवितील, काही लोक वर्ण निवडतील, काही लोक तुम्हाला काम म्हणतील काय दादा हुशार, काय काय ज्ञान, काय भजन करतात, काय संपदा, वा 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 असं म्हणतील. तुला मला काय घेणं आहे त्याचं? चढविलं तरी काय घेणं? काय म्हातारा झालं काय कळत नाही, काय घेणं देणं? मी त्याच्याकडे लक्षच देणार नाही. महाराज म्हणतात ऐकून न ऐके, ऐकून न ऐकले. काय या कानानं स्तुती बी ऐकणार नाही आणि निंदा बी ऐकणार. मला स्तुती केलेली बी पटणार नाही आणि निंदा केलेली पटणार नाही. आणि स्तुती काय निंदा काय माझा संबंध काय? तुझी प्रेम कोण केलेली जाणून नेमकं धरू ना. तुझ्या प्रेमात असल्यामुळे निंदा केली काय, स्तुती केली काय, काय हरत नाही त्यामध्ये काय शाळा म्हणतील. लोकांच्या म्हणण्याला घेऊन न ऐकून न ऐकले निंदा स्तुती काय नाही. तुम्ही ऐकणार नाही पण निदान तुम्हाला डोळ्यानं बघावं लागेल ना. या जगात राहिल्यावर डोळ्यानं दिसलेलं तर बघावं लागेल ना. बघल ना म्हणजे बघल पण काय करेल. देखोनी न देखे प्रपंच हा आदर्श. देखोनी या प्रपंचाकडे काही पण मी हे प्रपंच कसा सांगते. स्वप्नीची या सृष्टी केली. स्वप्न स्वप्नातलं सृष्टी काय? स्वप्न हे काय खोटं, स्वप्नात असलेलं खोटं, खरं काय नाही. एक भिकारी होता बरं का, भिकारी होता आणि तो भिक्षा मागत निघाला, जेवायला निघाला. एके ठिकाणी त्याला चांगलं पोटभर मिळालं जेवण. पोट अगदी पोट भरून जेवण मिळतं. तो निघाला म्हणून कुठेतरी जावं. एक झाड होतं, उन्हाळ्याची दिवस होती, विहीर होती. त्या विहिरीत गेला, पाणी प्याला, जेवण भरपूर झालेलं होतं. पाणी प्याला, गार सावली झाडाची होती आणि मला त्या विहिरीवर बसल्या झोप लागली. झोपला कुठं? विहिरीच्या कडेवर झोपला आणि असा गाठ झोपला. बेकारी होता बरं, बेकारी होता. हे लक्षात ठेवा. त्याला काय नाही, लोकांनी वाटलेलं होतं. ते खाल्लं, पाणी पिलं, झाडाखाली गार झोप लागली, बसलं विहिरीवर त्या काठावर झोपलं. आणि झोपल्यावर काय झालं? झोपीत त्याला काय पडलं? स्वप्न पडलं की त्याला काय झालं, 1 रुपयाचं लॉटरी तिकीट घेतलं आणि त्याला 10 करोड रुपयाचं मोठमोठं प्राईज लागलं. मला काय माहिती आहे तू बोलायचं 10 करोड. मला कीर्तनात कमी कधीच बोलत जाऊ. 10 करोड लागलं की म्हणा एवढे पैसे आले. स्वप्नात बरं काही झोपलं विहिरीच्या काठावर. लक्षात ठेवा, ही म्हणतो भिकारी आणि काठावर झोपलं आणि याला स्वप्नात लागलं ना. लागल्यावर म्हणा एवढे पैसे घेऊन काय करावं, एवढे पैसे घेऊन काय करावं. आलं सोलापूर स्वप्नात बरं का, खरं नव्हतं. स्वप्नात आलं आणि स्वप्नात आल्यावर म्हणा कुठेतरी प्लॉट असलेला बघू जागा. तू काय लागला मिळली की जागा पैशाचं काय हो, जागा मी म्हणलं जागा मिळेल की मला आता बाजू घर. स्वप्नात काम झाडपट चटपट होत झालं की पटापट होतं की
स्वप्नात त्याला घर बांधायचं. मला तर वाटतं याला इंजिनियर कसा मिळाला, वाळू कुठला आणली, सिमेंट कुठला आणलं. अहो स्वप्नात घर बांधलं की त्यानं मोठा बांधला. बंगला बांधल्यावर मला एवढा मोठा बंगला होता एकट्या राहून काय बघूया काय काय पोरगी बघू म्हणला बघू आणि मिळाली की त्याला. आता त्या गोष्टी लोकांना मिळाला स्वप्नात मिळाली, स्वप्नात मिळाली आणि स्वप्नात त्या कोणी सगळं लग्नच झालं. स्वप्नाचं बघा फटाफट झालं. स्वप्नात आल्याबरोबर लग्नही झालं आणि माझा स्वप्नात लेकरं व्हायला काय वेळ लागतो. ही झोपलेलं बरं का ही ठिकाणी हिरीच्या काळात झोपडं फटाफट लेकरं झाली. लेकरं झाल्याबरोबर सगळी लेकरं झोपली. इकडं बायको आणि इकडं नवरा आणि मध्ये लेकरं सगळी वळीनं झोपलेली होती. ती बायको म्हणली स्वप्नाची बरं का तुमच्या लग्न झालं तरी बायको नव्हतं स्वप्नाची. ती बायको म्हणली काय हो म्हणे घर बांधून जरा मोठं बांधायला येत होतं हा जागाच पूर्ण. मग मी का भितरच झोपतो काय 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 किती म्हणली आवड कळतंय का नाही जरा तिकडे सारखा. काय म्हणली स्वप्नातली बायको तिकडे सारखा आणि सरकलं की सरक म्हणलं की सरकलं सरकल्यावर पाटल्याबरोबर उठलं आणि मग भर माझी बायको कुठे माझी लेकरं कुठे होती का. सरळ कोण म्हणलं बायको होती का नव्हती. मग सरळ कोण म्हणलं बायकोच म्हणली. मग सरळ म्हणलेलं कुठे का नाही. बायको होती का नाही. तसं हे स्वप्नातलं मृगजळ हे जगत आहे. स्वप्नीचे सृष्टी केलेला गेली मग मी व्यवहारी असे न वर्तत देवी जळात पत्र ही अवस्था आल्याशिवाय तुका म्हणे ऐशे झालिया वाचून करणे जे आम्ही करतो ते सगळं फुकट केलेलं आहे. ही अवस्था प्राप्त व्हावी लागते. तुका म्हणे ऐशे झालिया वाचून करणे दोषीन वाटत असे मग मी व्यवहारी असे न वर्तत देवी जळात पद्मपत्र. ज्ञानेश्वर
नारद